मान्य सदस्यांच्या भावना तीव्र आहेत, सभागृहाच्या भावना तीव्र आहेत, पण काही गोष्टीविषयी याच्या अगोदरही निवेदन झालेलं आहे आणि या निवेदनामध्ये ज्या काही स्टेप्स आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये अगदी जर कारवाई फिक्स करण्याबद्दल प्रशासन कुठेही मागे पुढे पाहणार नाही, परंतु याच्याबद्दल 2005 चे जे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे त्याच्यामध्ये करजू ऍक्शन घेऊ नका जोपर्यंत लोअर कोर्ट मधल्या 23 केसेस ज्या आहेत या कंपनीच्या सीव्ही बद्दलच्या आरबी बद्दलच्या त्या फायनल होत नाही. आता प्रशासनाचा पुढचा उद्देश हेच आहे, स्टेप हेच आहे की याच्यामध्ये ज्या लोअर कोर्टच्या केसेस आहेत ह्या जर फायनल झाल्या तर ह्या लवकरात लवकर महिना दीड महिन्यात फायनल करून घ्याव्या. ह्या केसेस 95-96 पासून आहे, आज 30 वर्ष झालेले आहे केसेस लोअर कोर्टमध्ये प्रलंबित आहे आणि सुप्रीम कोर्टाचा एवढा डिसिजन आहे की लोअर कोर्टमध्ये आरबीच्या तुमच्या सीव्हीच्या जोपर्यंत केसेस फायनल होत नाही तोपर्यंत करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ नका. आता याच्यामध्ये दोन ठळकपणे दोन पार्ट पडलेले आहेत. ही एनआरसी कंपनी जी आहे ती 2008 मध्ये अवसानात निघाली. त्याच्यामुळे काय झालं की तिथून पुढे त्याच्यावरची वसुली पूर्ण थांबून गेली. नंतर 2020 पर्यंत याच्यामध्ये ओरिजिनल जी एनआरसी होती त्या कंपनीचे सर्व सदस्य निघून गेले, त्याला टेक ओव्हर करण्यात आलं आणि एनसीएलटीनं मग ती कंपनी दुसरी जी कोणी आवाज प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांनी ती टेक ओव्हर केली. साधारणपणे 2020च्या पुढे टेक ओव्हर केल्याच्या नंतर जुने जे पैसे आहेत ते जुने पैसे एनसीएलटीनं सगळ्यांना सेटल करावे असे प्रिन्सिपल आहे. परंतु एनसीएलटी मध्ये आपले पैसे काही सेटल झाले ना. या कंपनीचे साधारणतः 1200 कोटी रुपये देणे होते, त्याच्यामध्ये 1000 ते 1100 कोटी रुपये जे आहे ते बँकेचे देणे होते आणि त्याच्यापैकी आपलं देणं जे होतं ते देणं एनसीएलटी मध्ये व्यवस्थितरित्या आलं नाही. परंतु ही कंपनी जवळपास फक्त 160 कोटी रुपये टेक ओव्हर करण्यात आली. याच्यामध्ये बँकेचे 1000 कोटी रुपये पडाले, इतर लोकांचे सुद्धा पैसे पडाले आणि आपले त्याच्यामध्ये पैसे पडाले. तरी सुद्धा देशांनी आपलं व्हायला पाहिजे होतं ते योग्य वेळी झालं नाही. पण यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की 2008 पासून ज्यावेळेस कंपनी बंद पडली पूर्णपणे त्यावेळेस पासून त्याच्या कंपनीचे देणे आणि कर्मचारी त्यांच्या रिक्षेचे कर्मचारी आहेत त्यांचं बराच वर्ष आंदोलन चाललं. त्याच्यात बऱ्याचशा मीटिंग झाल्या, काही मीटिंग ज्या आहेत त्या मुख्यमंत्री स्तरावर उपमुख्यमंत्री स्तरावर पण झाले, परंतु त्याच्यामध्ये पैसे न मिळाल्यामुळे या सर्व गोष्टीला एनसीआरटी मध्ये लँड व्हायला लागलं. आपलं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित झालं नाही, एनसीआरटीच्या फोरम समोर आपण जाऊ शकलो नाही. दुर्दैवानं त्यावेळेस कदाचित तो जो काही न्यूजपेपर होता त्याच्या अगेन्स्ट गेलो नाही आणि त्याच्यात सोबत दुसरा हा एक मुख्य प्रश्न आहे की कंपनी जी आहे ती फेअर हँडनी कधीच एनसीएलटी समोर गेली नाही. जर कंपनीने त्याच्या अकाउंट मध्ये जर आपली लायबिलिटी व्यवस्थित दाखवली असती तर ती लायबिलिटी दाखवणं त्या कंपनीची सुद्धा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती, त्यांनी ती कधीही दाखवली नाही. आणि या मुद्द्यावर आपण कोर्टमध्ये एनसीएलटीच्या अगेन्स्ट आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये याच्या आता सुधारणा पुढची गोष्ट अशी आहे की जरी 2020 आणि 2020 नंतर दुसऱ्या कंपनीने म्हणजे अडाणी टेक ओव्हर जरी केलेलं असेल समजा तरी सुद्धा कंपनीचं नाव बदललेलं नाही. आजही ती कंपनी जी आहे ती एनआरसी या नावानं रजिस्टर्ड आहे. दुसरी ती परमिशन देण्यात आली, तात्कालीन ती परमिशन देण्यात आली. त्या परमिशन देताना तात्कालीन परिस्थितीमध्ये काय झालं याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही की परिस्थिती कोणत्या परिस्थितीनुसार फक्त 2020 ते 2023 पर्यंतची थकबाकी काढण्यात आली आणि ती थकबाकी नवीन कंपनी नवीन मॅनेजमेंटला देऊन त्यांच्याकडनं ती वसूल करण्यात आलेली आहे. त्यावेळेची रक्कम 23 पर्यंतची वसूल झाली आणि त्यानंतरही त्या परमिशन दिल्याच्या नंतर तो जो काही ओपन प्लॉट आहे आणि त्यावर जे काही गोडाऊन झालेलं आहे त्याला 2 वेगळ्या प्रकारचे टॅक्सेशन लागलेलं आहे. तिथल्या ओपन प्लॉटला जे टॅक्सेशन लागले ते जवळपास 3 कोटीच्या आसपास आहे आणि दुसरं त्या गोडाऊनला जे टॅक्सेशन लागलेलं आहे त्यालाही वेगळा नंबर पडलेला आहे. त्या दोन्हीचं टॅक्सेशन जे आहे ती आजची जी कंपनी आहे ती आपल्याला पे करते. आता उरला प्रश्न असा आहे की मागचे जे पैसे आहेत त्याचं काय करायचंय, तर त्या पैशाचा दावा आजही आपण कुठेही सोडलेला नाही. त्याच्यासाठी फक्त 2 स्टेप करणं प्रशासनाची पुढची रणनीती राहील की ज्याच्यामध्ये खालच्या लोअर कोर्टच्या ज्या काही 20-22 केसेस आहेत ते आजही एनआरसी रिप्रेझेंट करतील, तर त्या केसेस लोअर कोर्ट मधनं संपवून लवकरात लवकर संपवणे, आरबी फिक्स करणे. ती आरबी फिक्स झाल्याच्या नंतर त्यांची जी काही लायबिलिटी निघते ती लायबिलिटी फिक्स करणे आणि ती लायबिलिटी त्यांना डिमांड म्हणून फ्रेश डिमांड देणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यासाठी मग सुप्रीम कोर्टाचा जो काही त्यांच्यावर करेक्टिव्ह ऍक्शनचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट नल अँड वाईड होईल, जेणेकरून खालच्या केसेस एकदा संपण्यात येतील. तर या स्टेप घेतल्याच्या नंतर आपल्याला ती डिमांड फिक्स केल्याच्या नंतर ती डिमांड जर त्यांनी विहित मुदतीत भरली नाही तर आपण सगळ्या प्रकारच्या करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला मोकळे आहोत. म्हणून एनआरसीची कुठलीही डिमांड जी आहे ती आपण आतापर्यंत सोडलेली नाही किंवा इनफॅक्ट 2020 मध्ये असेल आणि त्यावेळेस जरी ती कंपनी लिक्विडेशन मध्ये निघालेली असेल तरी सुद्धा आज रोजी कंपनी त्याच नावानं चालू आहे, प्रॉपर्टी त्याच नावानं दिसून येते. मग या 2 गोष्टी लक्षात घेऊन याच्या पुढच्या प्रशासनाच्या हेच राहील
की लोअर कोर्टच्या सगळ्या केसेस नील करणे, ते नील केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो काही निकाल लागेल त्या निकालाप्रमाणे यांची डिमांड रिवाइज करणे आणि ती डिमांड वसूल करणे. मग ती वसूल करण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टचं जे काही मागच्या ज्या केसेस आहेत त्या सगळ्या नलिफाय झालेल्या असतील आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर निश्चितपणे आम्हाला कारवाई करण्यात येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आजही कंपनीचे ऍसेट जे आहेत ते जवळपास 400 एकरचे ऍसेट तिथे आहे. आज ना उद्या डेव्हलपमेंट करताना यांना आपल्याला वेळोवेळी अटकाव करता येईल आणि आपली जी काही त्याच्याबद्दलची थकबाकी असेल ती 100% वसूल करण्यात येईल.